आज मतदान केले तर काय भावना? राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब आणि जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गोरे साहेब यांच्या आदेशानुसार आम्ही सर्वांनी अनगर नगरपंचायतचे सर्व सदस्य, जिल्हा परिषद आपले सदस्य यांनी सर्वांनी त्याप्रमाणे मतदान केलेलं आहे आणि विजय या ठिकाणी निश्चितच भारतीय जनता पक्षाचा होणार. अनगर नगरपंचायतचे किती उमेदवार आहेत? नगरसेवक अनगर नगरपंचायतचे भारतीय जनता पार्टीचे 20 नगराध्यक्ष आणि नगरसेवक आहेत आणि ते सर्वांनी येऊन इथं आज त्यांचं मतदान त्या ठिकाणी बजावलेलं आहे. अतिशय आनंदाच्या उत्साहाच्या वातावरणामध्ये अनगर नगरपंचायत असेल किंवा मोहोळ तालुक्यातले सर्व मतदार या ठिकाणी उपस्थित राहून सर्व मतदार उपस्थित राहून त्यांनी या ठिकाणी मतदान नोंदवलेलं आहे. सोलापूर स्थानिक पदाधिकारी मतदान जे झालेलं आहे, भारतीय जनता पक्षाचं मोहोळ तालुक्यामध्ये 37 मतदान आहे आणि मित्र पक्षांचं 13, असे 50 मतदान मोहोळ तालुक्यामध्ये आहे. मी सांगतो की महायुतीचे सर्व उमेदवार, विरोधकाचं एकही मत नाही. त्यामुळे आपल्याला सांगतो भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राजाभाऊ राऊत यांना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री पंडितसाहेब आणि गोरेसाहेब आणि आमचे माजी आमदार राजनजी पाटील मालक यांना मानणारे सर्वजण मतदार आहेत. त्याच्यामुळे एकही मतदान इकडे तिकडे होणार नाही आणि महायुतीचे मतदानसुद्धा 100% मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे 50च्या 50 मतदान हे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार होईल. असंही म्हटलं जातं की जरांगे पाटील यांना ज्यावेळेस ते राऊत त्याच्यामुळं छुपी शक्ती काहीतरी करू शकते. नाही, मोहोळमध्ये तसं काय प्रकार नाही, छुपी शक्ती नाही ना, काय नाही. जे काय आहे ते पारदर्शकपणे या ठिकाणी येऊन मतदान केलेलं आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे आमच्या पक्षामध्ये तर एकही मतदान कमी जास्त होणार नाही. तुम्हाला काय वाटतं? नाही, असं काही कुठंच घडलेलं नाही. जरांगे पाटील साहेबांनी काय विरोध झाला किंवा काय झाला ह्याचा आणि ह्या इलेक्शनचा कोणताही फरक नाही. मोठ्या प्रमाणामध्ये आदरणीय भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार राजाभाऊ राऊत साहेब ह्यांना मोठा आधिक्य मिळून त्या ठिकाणी विजय हा निश्चित आहे. म्हणजे गुलाल तुमच्या अंगावर पडणार? गुलाल हा कायम भारतीय जनता पार्टी पक्षाच्या कार्यकर्त्याच्या अंगावर पडणार.